नारायण चल ना गाडीमध्ये बोलू मग. नाही आता सांगतो बाबांना. तुला कालपासून म्हटलं ना मी, बाबांना सांग बाबांना सांग म्हणून. मी तर म्हणत आहे ना की तू सांग म्हणून. तू नाही सांगू शकत का? मंजुळा नारायण का झाला? तुम्ही बाहेरच आहात ना उभे, सगळे बसून गेले लोक, आणि तुम्ही काऊन नाही येऊन राहिले आतमध्ये गाडीमध्ये? साक्षगण करायला जायचा विचार आहे की नाही? का हो काही बोलता? चांगले बोला ना. चांगल्या कामासाठी चाललो आणि असे बोलता तुम्ही. मी काय चुकीचा बोलतो? सगळे बसून गेले आणि तुम्ही दोघे मायले का इकडे उभे आहात. काय का विचार आहे तुमच्या मनात? सांगा ना. आई सांग ना बाबांना. काय झालं मंजुळा? का सांग म्हणते? तुम्हीच विचारा बापा आपल्या पोराला. नारायण कोणती गोष्ट आहे सांग बेटा. सांगा बाबा लवकर, माझ्या काळीच बसून राहिला. नाही नाही बाबा तसे काही गोष्ट आहे नाही. मग बोल ना, बोल कोणती गोष्ट आहे, बोल लवकर. हो याला बोलून नाही होईल, मी सांगते. बघ आताच विचारलो तुला की सांग म्हणून, तर सांगितली नाही. आपल्या पोराला विचारा म्हटली. तुझ्याही काही समजत नाही. सांग लवकर. तुमच्या माय लेखात का खिचडी पकते ते तुम्हाच ठाऊ. मला तर कधी सांगाच नाही. हो काय खिचडी बिचडी काही पकली नाही आहे. हा मोबाईल घेतो म्हणते. का पोरगा आहे बाबा माझा? आता साक्षगंधाला जायचं आहे तर त्याच्याऐवजी मोबाईल घेतो म्हणते. काही दिमाग फिरला तर नाही तुझा? आहे ना जागे बा दिमाग? का बाबा तुम्ही? का बाबा म्हणजे असतील सगळे तुला साक्षगंधाला जायचं सोडला म्हणतील, मोबाईल घ्यायला बसला म्हणतील. आणि तुझा मोबाईल का झाला? मोबाईल तर आहे ना तुझ्याजवळ? हो बाबा माझ्याजवळ आहे ना मोबाईल. हो तुम्ही नाही समजले. ते सुनबाईसाठी मोबाईल घेतो म्हणते, गिफ्ट देतो म्हणते आपल्याकडून. का नारायण काही भलतच का? अहो बाबा भलतच नाही आहे. आजकाल देतात ना. आता मी किती जणांच्या सगाईमध्ये डेकोरेशन वगैरे करतो, पाहतो. पुष्कळशे लोक देतात मोबाईल गिफ्ट. हो त्याला मी तेच समजवत आहे की नंतर देशील, नंतर घेऊन देशील, लग्न झाल्यानंतर येईलच ना आपल्या घरी पोरगी, तेव्हा देशील घेऊन. पण हा ऐकायला तयारच नाही. कालपासून माझ्या मागे लागला आहे. बाबांना विचार, बाबांना विचार. बरोबर म्हणते नारायण, तुझी आई बरोबर म्हणते. लग्न झाल्यावर येईल ना आपल्या घरी सुनबाई, तेव्हा तू घेऊन देशील. बाबा आई तुम्ही ना पुराने विचाराचे आहात. तुम्ही समजूनच नाही घेतात. शांताबाई अजून कोणी याचे आहेत का? काकाजी काकून बाहेरच उभे आहेत बाबा. हो असतील कोणी याचे म्हणून थांबले असतील. जा ना शांताताई जा बरं. काकू काकाजी कोणी याचे आहेत का अजून? चल आता चुपचाप बस बरं गाडीमध्ये. कोणी बाकी आहेत का म्हटलं अजून यायचे? नाही नाही शांता कोणी बाकी नाही आहेत. चला ना मग सगळे बसले ना, वाट पाहून राहिले. काही कोणती गोष्ट आहे का? हो काही नाही शांता. हा ना मोबाईल म्हणते, मोबाईल घ्यायचा आहे म्हणते. सुनबाईसाठी नाही का मोबाईल घ्यायचा आहे म्हणते, गिफ्ट द्यायचं आहे म्हणते. असं का? तर मग याच्यात काय आहे, घेऊ द्या ना. तर नाही नाही पोरी, आता नाही. आता आज साक्षगंधच आहे. नंतर त्याला जो द्यायचा आहे तो लग्नाच्या नंतर देईल. बघा ना वहिनी, आता सगळीकडे देतात ना. माझे आई वडील ऐकतच नाही. आता मी किती जणांच्या इथं जातो, किती लोकांच्या इथं जातो. साक्षगंधाचं डेकोरेशन, लग्नाचं डेकोरेशन, प्रत्येक साक्षगंधमध्ये पाहतो मोबाईल देतातच मुलीला. अरे देत असतील, दिमाग काऊन खाऊन राहिला? देत असतील ना, ते देत असतील. आपल्याला नाही द्यायचं आहे म्हटलं ना. बघा काकाजी मी एक गोष्ट सांगते तुम्हाला. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि नात्यातही सून लागते. बोल ना पोरी बोल. काकाजी नारायण बरोबर म्हणते. आजकाल देतात मोबाईल, देतात साक्षगंधमध्ये गिफ्ट म्हणून देतात. तर त्याची इच्छा आहे तर घेऊ द्या. पण पोरी नंतरही देता येईल ना. आजच दिल्या पाहिजे असं आहे का? बघा काकाजी आता कसं, त्याला जर घ्यायचा राहिला असता, याच्या ठिकाणी नारायण बापूच्या ठिकाणी दुसरा मुलगा राहिला असता, त्याला घ्यायचाच आहे. त्यांनी तुम्हाला न माहीत करता घेतला असता आणि गिफ्ट दिला असता. पण नारायणने तसं केलं नाही. तुम्हाला विचारला तर तुम्ही पण त्याच्या शब्दाचा मान ठेवा. म्हणताना तुम्ही लग्नाच्या नंतर देशील म्हणून, तर आता देईल तर काय झाला, देतात सगळीकडेच देतात. आता नारायणच्या ठिकाणी राहिला असता दुसरा मुलगा कोणी, त्याने न माहीत करता घेऊन टाकला असता मोबाईल. आता मला सांगा, जर तुम्हाला माहीत न करता घेतला असता नारायणने मोबाईल आणि देऊन पण दिला असता गिफ्ट, तर तुम्हाला का माहीत झालं असतं का? मग आपला मुलगा आपल्याला विचारत आहे, तर मग आपला पण फर्ज बनते की आपण त्याला सहमती द्यायच्या. नाहीतर मग याच्यानंतर मुलं आपल्याला विचारणार नाही कोणत्याही गोष्टीला. आई वडील आपले नाहीच म्हणतात, कशाला सांगायच्या, अशी मग धारणा बनते. म्हणून मी म्हणत आहे, पहा मी म्हणजे मला तेवढा अनुभव नाही आहे तुमच्यासारखा, पण मला जेवढा समजते तेवढ्या अनुभवावरून मी बोलत आहे तुम्हाला काकू काकाजी. नाही शांता बरोबर आहे, तुझ्या म्हणणं बरोबर आहे. कालपासून विचारून राहिला माझा पोरगा. हो शांता बरोबर म्हणते. का म्हणता तुम्ही? घेऊ द्या ना. आता पोराची इच्छा आहे, घेऊ द्या. हो शांता तर बरोबर म्हणते म्हणा, पटलं मला पण. पण मी काय म्हणतो नारायण, तू घे मोबाईल आणि दे सुनबाईला, पण सगळ्यांच्या समोर नको देशील. काऊन नाही? घेईल मोबाईल, गिफ्ट देईल आणि सगळ्यांच्या समोर. काऊन नाही? काऊन नाही म्हणते तू? अहो तुम्हाला समजत नाही, आपले रिश्तेदार बरोबर नाही आहेत. एवढ्या गोष्टीच्या, छोट्याशा गोष्टीचा मोठा पहाड बनवतात.
ठीक आहे ना आई, मग नंतर देईन मोबाईल गिफ्ट. साक्षगंध लागल्यानंतर देईन मी. नंतर भेटीन आणि देईन. हा काकू, कशी चेहऱ्यावर लाली आली नारायणच्या. धन्यवाद शांताबाईनी, तुम्ही बोलले म्हणून माझे आई वडील तयार झाले, नाही तर मी किती समजवत होतो तयारच नव्हते होत. नाही नाही बापूजी, काही धन्यवाद वगैरे द्यायची काही आवश्यकता नाही आहे. पण शांता, आता कधी घेईल तर हा मोबाईल? आई आता जाता जाता घेऊन ना. हो, पण बसमधले बाकीचे काय म्हणतील? हां काकू, तुम्ही सगळे सामान घेतले का मग साक्षगंधाचे? हो, सामान तर सगळं झालं घेऊन. नाही ते फळं बिळं लागतात ना, अजून रुमाली वगैरे लागतात ना. पानं बिनं लागतात, रुमाली, फळं. ते 5 प्रकारचे फळं टोपली सजवतात ना. हो बाबा शांता, ते तर नाही झाले. हो, तर आता जाता जाता थांबून जाऊ. आणि ते आपण फळं, रुमाली, पानं वगैरे घेऊन टाकू. तोपर्यंत नारायण त्या महेशसोबत जाऊन आणून टाकेल मोबाईल घेऊन. अर्ध्या तासात नाही तर घेऊन होते मोबाईल. हो का, अर्ध्या तासात होऊन जाईल का? हो हो, पटकन होते, घेऊन नाही लागत वेळ. नारायण, पैसे घेऊन घे मग आताच. बाबा पैसे आहेत माझ्याकडे, ऑनलाईन पेमेंट करीन ना, आहेत बँकेत आहेत. असं का? मग पटकन घेऊन येशील ना आमच्या सामान घेतपर्यंत? हो हो बाबा. चला बाबा, आता पटकन चला, बसा लवकर. किती वेळ आहे? शांताबाई गेल्या तर त्याही तिकडेच लटकल्या ना. हो शांताबाई. हो, झाला आले आले. वेळ असेल तर मग उतरतो आम्ही, 5 मिनिट बाहेर राहतो. चला बाबा चला, नाही तर बाहेर येऊन जातील बाई. हां बोल हिरालाल, बोल. आता निघाला म्हटलं इथून आम्ही. हो का, निघाले का? हो हो हो. म्हटलं फोन करून द्यावा. बरं झालं हिरालाल फोन केला तर. आता विचारच करत होतो मी बाबा, म्हटलं आतापर्यंत फोन आला नाही कोणाचाच. काकाजींनी म्हटलं की तूच लावून घे हिरालाल, म्हणून मी लावलो फोन. मग असा इवाई बोलले का तुला? हो भाऊ. मी का म्हणतो, निघाले की तिथंच आहात? जशी गाडी चालू झाली तसाच फोन केलो मी. पण थोडासा मधात थांबायचं आहे म्हणत होते, काहीतरी घ्यायचं आहे म्हणत होते. ते फळाची टोपली वगैरे नाही का? हां बरोबर आहे बरोबर आहे. या या आरामात या. भाऊ मी का म्हणतो, बरोबर मंडप गिंडप डेकोरेशन व्यवस्थित कराल बापा. अरे बापा चिंता नको करू, गरीब आहो मी, तरी बरोबर व्यवस्था करतो. तू पाय तर सही, मग म्हणशील. नाही गरीबही नाही आहे ना श्रीमंत नाही आहे, बरोबर आहे तू. हो हो हिरालाल, मी बरोबर आहो, खाऊन घेऊन बरोबर आहो मी. का करायचं आहे आपल्याला, पोरीचे आहेत ना, पोरीचे लग्न बिग्न चांगलं थाटामाटात केलं असं आला. हो बरोबर आहे. ठीक आहे भाऊ, मग ठेवतो. हो मनमान गल्ला बल्ला आवाज येऊन राहिला. अरे बापा काही सांगा नको, मारी बोंबलून राहिले. एक दुसरा बोलते तर एक तिसरा बोलते, काही सांगा नको. मी इकडे एकदम दरवाजाजवळ येऊन बोलत आहो, तरी आवाज येऊन राहिला. हिरालाल एक विचारू का? जवळ आहेत का कोणी? हो जवळ तर आहेत म्हणा, सगळे जण आहेत जवळ. आणि स्पीकरवर फोन ठेवला आहे, आवाज नाही येत आहे म्हणून. मग राहू दे. ठीक आहे ना भाऊ, मग आल्यावर बोलू. हो ठीक आहे ठीक आहे. अरे पार्वती. हो आले आले. हो, कुठे गेले होते तुम्ही? भाऊजी वगैरे आले ना? कुठं गेले होते म्हणजे? आता का घरी बसायची वेळ आहे का? तिकडे मंडप वगैरे बघत होतो, बरोबर करत आहेत की नाही म्हणून. तू तर अशी विचारून राहिली. ते जाऊ द्या, कशासाठी आवाज दिले? मी आवाज याच्यासाठी दिलो, हिरालालचा फोन आला होता आता. निघाले ते लोक. हो बाई, निघाले पण का? नाही तर का. आणि स्वयंपाकाच्या इकडे ठिकाण नाही आहे. कोणी त्या बाया नाही आल्या आहेत, काही नाही. कसा कसा कालच तुला म्हणलं मी त्यांना बरोबर विचार म्हणून. नाही म्हणतील तर मग स्वयंपाकवाल्यांना सांगून म्हणून. हो विचारली ना त्यांना, विचारली तर हो म्हणाले आजच्या दिवस नाही जाऊ म्हणाले आम्ही धान तोडायला. त्या नाही गेल्या आहेत. तर कधी येतील मग? दिला त्यांनी टोपी, दिला तुला? नाही असं नाही होऊ शकत. मी पार्वती आहे मग. मला टोपी की दिला की नाही तर मग पहा मग माझा अवतार. जाऊ दे, का करशील तर माहित नाही. आता करशील एकटी स्वयंपाक? थांबा ना, आता जाते ना त्यांच्या घराकडे, आणते त्यांना खिचत. मी का म्हणतो पार्वती, ते फळं बिळं लागतील का अजून? आपण फळं बिळं आणलो नाही. आता माहित नाही बापा मला, थांबा बाईला विचारतो. बाई, बडी बाई. बापा हेच ते इकडे जा बाई आहेत. आणि ते तिकडे गेले बापा. कुठे गेले भाऊ, कुठे गेले? तिकडे मंडप वगैरे बांधून राहिले ना, तिकडे जाऊन येतो म्हणाले. बाबा मी तिथूनच तर आलो ना, दिसलंही नाही ना. इकडे मागे येऊन गेले ना, मागच्या गल्लीनं गेले. असं मी समोरून आलो. बाई मी का म्हणतो, ते फळं बिडं लागतील का आज आपल्याला? हो ना, फळं बिडं लागतील नाही तर का? आणलं नाही का? नाही ना, फळं वगैरे आणून नाही झाले. आता मग फोन करून सांगायला नाही पाहिजे का? आता येता आम्ही आणलं नसतं का? पाव घेतला असता, 5 प्रकारचे फळं झाला. माहित नव्हतं ना मला, आता हे विचारून राहिले. यांनाही आता सुचला का तर का माहित. हो, तुम्ही तर मला कालही नाही विचारले, सकाळी नाही विचारले ना, आता कसे का विचारले बाबा?
अरे आता सांगितलं ना तुला, हिरालालचा फोन आला होता म्हणून. बोलता बोलता मग त्याने सांगितलं की मधात आम्ही थांबणार आहोत म्हणून, ते काही फळं बिळं आणायचे आहेत म्हणून. म्हणून म्हटलं विचारून टाकावं तुला, आपल्यालाही लागतील का तर. असं तर ते लोक तर आणत आहेत ना, मग आपण कशाला घेऊ? नाही बाई, तर बापा पार्वती, तर ते आपल्याकडून सगून आणत आहेत ना. हं? तुम्ही आता इकडून घ्याल नाही का फळं बिळं, मग प्रसादीमध्ये द्यावं लागतात. आणून घ्या ना, कोणालाही पाठवून द्या. ते तुझे भाऊजीच जाऊन आणतात. सांगायची जावी त्यांना, सांगा बरं, जाऊन आणतात ते. हो हो, सांगतो सांगतो. पार्वती, जाना तू बायांना बोलवून आण पटकन. हो हो, जातो मी जातो. तुम्ही भाऊजींना जाऊन सांगा, ते फळं वगैरे आणून टाकतील. किती फळं आणायचे आहेत? 5 प्रकारचे लागतील. 5 प्रकारचे सांगून द्या. पाव पाव आणला तरी होतात. केळी, सेब, अनार आणि 2 दुसरे आणून टाकतील, जे असतील दुकानामध्ये ते. हो हो, ठीक आहे, मग सांगतो त्यांनाच. आणि हे वेळ आहे का याची? कालच यायला सांगितलं आम्ही सायंकाळी, तर काल आले नाही. आता इतक्या, तेही आता किती, 10 वाजे आले. आता का करून जावई, सगळं पाहावं लागते ना. आता काल आला असता तर कालची रात्र गेली असती, आजची रात्र जाईल. आज कुठं जाणं होईल का? सायंकाळपर्यंत जेवणा खावणं हेच चालू राहतील. म्हणून म्हटलं काल जाण्यापेक्षा आज जाऊ, आज थांबू. जर काल आलो असतो तर मग आज थांबलो नसतो, आज सायंकाळी गेलो असतो मग आम्ही. नाही नाही बाई, चांगला झाला नाही आली तर काल, पण आज थांबशील. हो ना बापा, मी कुठं नाही म्हणत. बाई, मी त्या बायांना आणतो बरं बोलवून. तू थोडाशी ते कणिक भिजव बरं तोपर्यंत. हो हो, भिजवतो ना, भिजवतो. जा जा, बोलवून आणतो. लवकर चला म्हणा, स्वयंपाक लवकर आटपला पाहिजे. नारायण, जास्त उशीर नको करशील ना, लवकर घ्या आणि लवकर ये. आम्ही तोपर्यंत ते फळाची टोपली आणि काय रुमाली बिमाली घेऊन टाकतो. हो ना आई, हो, तू चिंता नको करू. बस आता 15 मिनिटात नाही तर घेतो. हो, आणि जास्त महाग नको घेशील बापा. काकू आहे ना, काकू घेऊ द्या ना, त्यालाही समजते, घेऊ दे. नाही बापा शांता, बोलावं लागते. हो, बरोबर आहे म्हणा तुमचं म्हणणं. चला ना, आता आपण ते फळं बिळं घेऊन टाकू. तुम्हाला हो तिथंच थांबा म्हटली, त्यांना चहा वगैरे पाजा म्हटली, तर तुम्ही आले इकडे. अरे नाही येत होतो, रमेश म्हणाला जा काका तुम्ही, हिरालालही म्हणाला जा तुम्ही, आम्ही बघतो म्हणून. ते देऊन राहिले ना चहा वगैरे, सगळ्यांना पाजून राहिले. हो, पण चहाचा बिल वगैरे. मी म्हटलं ना त्या दुकानदाराला, मी आल्यावर देतो म्हटलं, घ्यायला नको म्हटलं यांच्याकडून पैसे. ते बरं केलं बापा तुम्ही. चल ना, तर मग आता इथं गोष्ट सांगशील का? हो, चला चला. हो भाऊसाहेब, भाऊसाहेब. का दादा भाऊसाहेब म्हणते? नारायण म्हण बाबा मला. तुला किती वेळचा विचारत आहो मी, का घ्यायचं आहे म्हणून. नाही मोबाईलच्या दुकानात आणला ना. बाबा, तर मोबाईलच्या दुकानामध्ये आणलं तर समजून घे ना का घ्यायचं आहे म्हणून. मोबाईल घेऊन राहिला, मग सांगता नाही तुला मोबाईल घेता हो म्हणून. हा, असं असं, समजला समजला. वहिनीसाठी घेऊन राहिला तू मोबाईल, नाही? हो हो. वाले का चुप्पा रुस्तम. चल दादा पटकन चल, मोबाईल लवकर घ्यायचा आहे, जास्त वेळ नाही आहे. 15 मिनिटात नाही तर मोबाईल घेऊन झाले पाहिजे. चल ना तर बाबा, चल. भाऊजी आले का पाहुणे? हो आले ना, पाहुणे आले. ते नाश्त्याचा कुठं आहे? हो, बाईला म्हटली नाश्त्याचा काढ म्हणून, प्लेटीमध्ये काढून राहिली. भाऊजी तर हे का करून राहिले तिकडे, आले का नाही? अरे बाबा, आता पाहुणे आले तर नवरीचा बाप तिकडे पाहिजे नाही तर का? मी आहो तरी तू कशाला चिंता करून राहिली? हो, पण त्या आधी पोरीला न्यावं लागेल ना. ते साडी वगैरे देतील नाही का? हो, तर तोच सांगायसाठी आलो. लक्ष्मीला घेऊन ये तिकडे. साडी नारळ वगैरे देतील, मग ते साडी घालून येईल. मग नंतर तोपर्यंत नाश्ता वगैरे होते. नाश्ता करतपर्यंत मग लक्ष्मीची साडी गिडी घालून होऊन जाते. भाऊजी तुम्ही एक काम करावर, ते स्वयंपाक करून राहिले तिकडे थोडं लक्ष द्या. आता तिकडूनच आलो मी, करून राहिले, बरोबर आहे. नाही, या बाकीच्या पाहुण्या कुठं गेल्या? आता का सांगू भाऊजी, वेळेवर येतात आता आजकालच्या पाहुण्या. आल्या की गप्पा गोष्टी मारत बसतात. आता माझी ननद तरी लवकर नाही यावा का? आता वेळेवर आल्या ना, आता बसून गेल्या आहेत. चहा घ्या बनवून मला नेऊन द्यावा लागला त्यांच्याजवळ. माझी मावस सासू ननद बसले आहेत बाबा एका कमऱ्यामध्ये. एक काम कर, त्यांनाच म्हणा लक्ष्मीला घेऊन या म्हणा. हो, तशीच करते. आणि तू तयारी नाही करत का? असेच येशील का? नवरीची आई साधी सुधी साडीवर आली म्हणते. नाही ना भाऊजी, घालते. आता वेळ नाही मिळाली, आता सगळं पाहावं लागते इकडे तिकडे. कोणी नमक मागते तर कोणी तिखट मागते तर कोणी अद्रक लसण मागते, काही सांगा नको. बरा झाला बापा माझी बहीण आली तर खूप आसरा झाला मला. भाऊजी एक दोघांना अजून पाठवा ते नाश्त्याच्या प्लेटी न्यासाठी. हो हो पाठवतो, पण त्याच्या आधी लक्ष्मीला तिकडे पाठव ना. ते चढाव करतील नाही का, नारळ साडी सुडी देतील. हो हो, पाठवते.
जसं यांचं नाव आहे ना लक्ष्मी नारायण, तर एकदम सोबते बापा यांची जोडी. लक्ष्मी नारायणासारखी जोडी शोभून राहिली यांची. तर आहे ना सरपंच ताई, मुलगी छान आहे ना. हो बापा, अशा मुलीला कोण नापसंत करणार आहे. काकूला छान मिळाली सून, एकदम सोबते बापा नारायणला. बहीण भावासारखा जोडा दिसून राहिला यांचा. हो दुर्गा, मार गरीब घरची आहे म्हणत होती मुलगी. अरेंजमेंट तर एकदम चांगला केला ना. आणि मुलाला अंगठी पण घेतला वाटते. अंगठी घालून दिल्या ना पोरीनं, सोन्याचीच असेल ना. दुर्गा, ललिता ताई सोन्याची अंगठी आहे का म्हणून विचारत आहे. माहीत नाही बापा, आता ते अंगठी बिंगठी घ्यायसाठी मी नाही गेली होती. नारायण तर एकदम खुश दिसून राहिला. सरपंच ताई, मुलीच्या आईच्या गळ्यात हार दिसून राहिला, सोन्याचा असेल का? आता मला का माहीत बाबा सोन्याचा आहे की बेंटेक्सचा आहेत. तुही ना ललिता कसे प्रश्न विचारते. तसं नाही, तुम्हाला आता सोन्यामध्ये आणि बेंटेक्समध्ये फरक समजते की नाही म्हणून विचारून राहिली. हो बापा, आता बेंटेक्सही सोन्यासारखा दिसते, नाही तर तो असेल तो का म्हणतात 1 ग्राम सोन्यावाला, तोही असू शकते. नाही तर आधी होता स्वस्त तर घेऊन ठेवला असेल, आता का माहीत. आता हे दुर्गा सांगू शकते, दुर्गाचे रिश्तेदार आहेत ते. ताई काय आहे कोणता ताई, मस्त मॅचिंग घातला दोघांनी. एकमेकांचे कपडे चूज करून दिला काका, निवड करून दिला काका यांनी. नाही हो बापा, कोणता मुलीसाठी साडी मंजुळा काकूनं निवडली. त्या काकूला माहीतही नव्हता की अशा कलरचा घेणार आहे म्हणून मुलगा. बाप रे बाप, काकूची तर काही पसंत आहे. आणि मंजुळा काकूनं घातला ना साडी, ते माहीत आहे का कोणाच्या पसंतची आहे. आता मला का माहीत नाही, मी थोडी ना आली होती तिथं पसंत करायसाठी. तू गेली होती बापा, तुला सगळं माहीत आहे. कोणाच्या पसंतची आहे ते साडी ना, लक्ष्मीच्या पसंतची आहे. मग कलर काकूनं निवडला म्हणा, पण साडी लक्ष्मीने निवडली होती. हो का, छान आहे बापा. या लक्ष्मीची पण निवड छान आहे. हे सूर्यकांत काम नाही आहे तिथं. गेली नव्हती का तू तिला बोलवायला? ते काकूनं सांगितलं नाही. हो, काकू तिला सांगितलं नाही का? काकूनं तिच्याकडेच तर ब्लाऊज शिवला ना. रात्री शिवलो म्हणत होत्या अर्जंटमध्ये ब्लाऊज, तर बरं नाही वाटत आहे म्हणत होत्या, तर झोपीन म्हणत होत्या, म्हणून त्या आल्या नाही. हो बरोबर आहे. नाही म्हटलं म्हणा कपडे आहेत तर नाही शिवून देत. नाही शिवाच लागते, कशी कर. सुनेच्या तर नाही आणले मी, माझ्याच आहे. नाही घालीन तर का म्हणतील. अशी तशी लावलं म्हणे, तर मग आता कसंही करून रात्री शिवलं म्हणे 12 वाजेपर्यंत. बरं झालं ना शिवून दिलं. तर कोणता ताई, आता ते अंगठ्या बिंगट्या तर घालून झाल्या, आता टिका बिका लावतील नाही का? आता का करते तिथं उभे राहून? आता हे काकू सांगतही नाही त्यांना बसा का काही म्हणून, आणि टिका लावायला आता सुरुवात केली पाहिजे. करतील ना रजनी, मोठी घाई आली बापा तुला तर. आता फोटो बिटो काढून राहिले, ह्या अँगलनी त्या अँगलनी, वेळ लागते ना. काढू दे फोटो गिटो, काढू दे चांगल्यानी. नारायण अंगठी पाय बरोबर झाली ना? नाही तर बोटा बाटातून पडून जाते बापा. बरोबर बघ, बरोबर फिट्ट करून घे. झाली ना आई, झाली बरोबरच आहे. पार्वतीबाई, त्या लक्ष्मीची अंगठी बघून घ्या, नाही तर बरोबर झाली की नाही फिट्ट. तर लक्ष्मी अंगठी बरोबर झाली ना बाई? हो ना आई, झाली. आता फोटो वगैरे काढून तर झाले, आता टीका लावायला सुरुवात करून टाकू म्हणते. काय म्हणता येईन बाई? हो टीका लावायला सुरुवात करून टाकू ना. शांता ये ना इकडे, ये ना, टीका बिका लाव ना. हो ना काकू, लावतो ना आम्ही, तुम्ही आधी लावा. काकाजी कुठं आहेत? दोघे जण जोड्यानं लावा टीका. आता ज्यांचे जोडपे आले आहेत ते आधी लावा, मग आम्ही लावतो ना. आम्ही काय एकटे आलो आहोत असं का? आधी आम्ही लावायचा का टीका? हो बापा, पोराची आई वडील आधी टीका लावतात. सुनेला टीका द्या तुम्ही. हो लावतो ना. कुठे गेले काकाजी तुझे? ते तिकडे खुर्चीवर बसले आहेत तरी. दुर्गा ये ना इकडे, ये ना. हो येते ना काकू, तुम्ही सुरुवात करा, येतो आम्ही, येतो. मोठे बाई आता झाले ना फोटो वगैरे काढून? ते मागे आरती ठेवल्या समोर घेऊन घ्या. आता टीका लावायला येतील ना, मग आरती पाहिजे इकडे. हो घेते इकडे आरती घेते मी.